आता आपण बघतोय वैजयंती घोलप यांचा सत्कार रश्मी ठाकरे यांच्याकडून केला गेला। रश्मी ठाकरे यांचं माहेर आहे कल्याण डोंबिवली आणि त्यामुळे कल्याण डोंबिवली जिंकल्याचा कल्याण डोंबिवली मध्ये सुद्धा झेंडा रश्मी ठाकरे यांनी रोवलेला आहे। माहेरी झेंडा रोवलेला आहे शिवसेनेने आणि शिवसेनेचा महापौर झालेला आहे तर भाजपचे उपमहापौर झालेले। पहिली प्रतिक्रिया नक्कीच आनंदाची आहे। कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांच्या महापालिकेची जी निवडणूक झाली ती फार अटीतटीची होती। जवळपास सर्व देशाचंच लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं। महापौर कोण होणार हाही प्रश्न होता आणि आज खरोखर आनंद आहे की ही निवडणूक बिनविरोधपणे पार पडली। शिवसेनेच्या महापौर आपल्या समोर बसलेले आहेत, उपमहापौर सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि मी सर्वांना धन्यवाद देतो आहे। कल्याण आणि डोंबिवलीच्या नागरिकांना मी धन्यवाद देतोय, त्यांनी जे आशीर्वाद आमच्या युतीला दिलेले आहेत। हे जे ऋण आहे या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न मी काही करणार नाही, परंतु या ऋणाला विश्वास देण्याचा मी प्रयत्न नक्की करणार आणि जी जी वचनं आम्ही निवडणुकीमध्ये दिली होती ती लवकरात लवकर आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। पद्धतीने युतीला पूर्ण बहुमत मिळालं असतानाही तुम्ही कशा पद्धतीने पडद्यामागे घडामोडी काय अशा घडल्या त्या तुम्हाला सगळ्यांना पडद्यामागे सांगेल। नाही, मला जे घडलं ते सगळ्यांच्या समोर घडलेलं आहे आणि अपक्ष आमच्या सोबत सुद्धा आहेतच, परंतु आज मला कोणावरती आरोप करायचे नाहीयेत। मी सगळ्यांना धन्यवाद देतो आहे आणि यापुढे सुद्धा कल्याण आणि डोंबिवलीच्या चांगल्या कामासाठी सगळ्यांचं सहकार्य लाभेल अशी आशा व्यक्त करतो। आरोप असा आहे की मनसे आणि शिवसेनेचं सेटिंग झालेलं मला कोणाबद्दल काही आरोप किंवा काही करायचे नाहीयेत आणि ही निवडणूक सगळ्यांसाठी खुली होती। जर एक मिनिट एक सर्वांना विभागूनच खरं तर आशीर्वाद दिला, जेव्हा एकाला बहुमत मिळालं नाहीये त्याच्यामुळे सगळ्यांनी बिनविरोधपणाने सगळ्यात मोठा जो पक्ष आहे शिवसेना हे तर तुम्ही मान्य करालच, त्या पक्षाला महापौर पदाचा मान मिळालेला आहे। आम्ही आमच्यावरती दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवू आणि जनतेची कामं अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडू। एनसीपी आणि मनसे एक मिनिट ते पाठीकडनं कोण अरे थांबा पाटणं आहे आता नाही सेटिंग। आता काल सुद्धा नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला। राष्ट्रवादीच्या 10 मंत्र्यांनी घाईघाईत शपथ घेतली का आणि मग काँग्रेसच्या मंत्र्यांनी शपथ का घेतली नाही? तर ह्या घाई कुठे केली आणि घाई कुठे नाही केली हा ज्याच्या त्याच्या पक्षाचा प्रश्न आहे। सामंजस्य करार काय झालाय का तुमच्या याच्यात? सामंजस्य करार झालेला आहे आणि तो करार असा आहे की या शहराची चांगली कामं बिनबोवाटपणाने पार पडायची। सेनेचं संख्याबळ कमी आहे, सेना हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आज जशी ही निवडणूक बिनविरोध झाली तशीच शहराची आणि नागरिकांची सुविधा देण्याची जी आमची कामं आहेत ती सुद्धा अशाच वेगाने पार पडतील। ही निवडणूक फार प्रतिष्ठेची गेलेली सेमीफायनल म्हणून बघितलं जात आहे मुंबई महानगरपालिकेने। नाही, मी ही सेमीफायनल मानायला तयार नाही, कारण या महापालिकेच्या दृष्टीने ही फायनलच होती। प्रत्येक निवडणूक ही तिथल्या नागरिकांच्या दृष्टीने आणि त्यांचं जर का एकूण जीवन पाहिलं तर ती फायनल आहे। त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्या शहरासाठी एखाद्या शहराला तुम्ही कमी प्राधान्य देऊ शकत नाही। ही निवडणूक ही प्रतिष्ठेची होतीच आणि या महापालिकेच्यासाठी फायनल होती। शिवसेना आणि भाजपचं संख्याबळ कमी झालेलं काय म्हणण्याचं? शिवसेनेचं संख्याबळ गेल्या निवडणुकीमध्ये आम्ही 28 होतो, 29 होतो। एक मिनिट 28-29 होतो। आज अपक्ष आणि आमचे सगळे सहकारी पकडले तर शिवसेनेचं संख्याबळ 38 झालेलं आहे, 38 आणि भारतीय जनता पक्षाचे सुद्धा उपमहापौर आमच्या सोबत बसलेलेच आहेत। युतीचं म्हणून संख्याबळ कमी झालेलं? युतीचं संख्याबळ गेल्या वेळेला जितकं होतं त्याच्यापेक्षा वाढलेलं आहे ना।
आज की अगर बिनविरोध इलेक्शन की बात करें तो एनसीपी और अगर एमएनएस न्यूट्रल नहीं रहती तो शायद ये मौका देखने नहीं नहीं, अगर मगर की बातों में क्यों जाए, जो बात हुई है उसी पर विश्वास रखो. वचननामामध्ये तुम्ही काही वचनं दिली होती काँक्रीटच्या करणार. आता तुम्ही सत्तेत आले आहात, आता ह्याच्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तुमचा रेडी नक्कीच करणार. आम्ही रस्त्यांना प्राधान्य देऊ. कोणते रस्ते प्राधान्याने करायचे ही सगळी मांडणी झालेली आहे आणि येत्या 5 वर्षात जी जी कामं आम्ही वचनं दिलेली आहेत ती आम्ही पूर्ण करणार. मोकळा झाला. ही निवडणूक बिनविरोध झालेली आहे, त्याच्यामुळे मी सगळ्या विरोधकांना धन्यवाद देतो. सगळ्या विरोधकांना धन्यवाद देतो आणि असंच पुढे जी आम्ही चांगली कामं करू त्याही वेळेला आपण असंच सहकार्य करा. मनसे तटस्थ राहिले म्हणून मी सगळ्याच विरोधकांना मी धन्यवाद देतोय. मनसेला तुम्ही पक्ष दिला विरोधी पक्ष नेत्याचं असं म्हणणं योग्य. जो काही समोर प्रस्ताव आला तो तसं झालेला आहे आणि तो जर का प्रमुख विरोधी पक्ष असेल तर तो कोणी असला तर तो होणारच. उद्धवजी, आतापर्यंत भाजपाकडनं आरोप करण्यात होता की राज्य सरकारकडनं योग्य ती मदत मिळते. नवीन मुख्यमंत्री आलेले आता तरी त्याला जरा बसू तर द्या. आता एक मुद्दा लक्षात घ्या की नवीन मुख्यमंत्री आलेले आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांची कारकीर्द सुरू होते आहे. एका अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे मुख्यमंत्री दिल्लीतनं खास बोलवावे लागलेले आहेत. जो काही गडबड घोटाळा गेल्या महिन्याभरात आपणच सगळ्यांनी बाहेर काढलेला आहे त्याच्यात महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांची नावं आहेत. नवीन मंत्रिमंडळ होताना स्वच्छ कारभार जर काही मुख्यमंत्री करणार असतील तर ह्या घोटाळेबाज मंत्र्यांना पुन्हा आपल्या मंत्रिमंडळात घेणार आहेत का, इथपासून सुरुवात होणार आहे. उद्धव ठाकरे काय म्हणाले हे तुम्ही पाहिलं. कल्याण डोंबिवलीकरांना त्यांनी धन्यवाद दिलेले आहेत. विकासाच्या मुद्द्यांवर आम्ही जास्त लक्ष घालणार असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. त्याचबरोबर मनसे आणि शिवसेना यांच्यात कोणत्याही प्रकारचं सेटिंग झालेलं नाही असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. उद्धव ठाकरे काय म्हणाले हे आपण ऐकलं, पण रश्मी ठाकरे यांचं कल्याण डोंबिवली हे माहेर आहे. रश्मी ठाकरे काय म्हणतायत हे सुद्धा आपण ऐकणार आहोत. पण एक ब्रेक घेऊयात. पण ब्रेकवर जातात आमच्या एका खास कार्यक्रमाविषयी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत पुन्हा एकदा युतीचा झेंडा रोवला गेलेला आहे. उद्धव ठाकरे काय म्हणाले हे आपण ऐकलं, पण रश्मी ठाकरेंचं हे माहेर असल्यामुळे त्यांनी सुद्धा आनंद व्यक्त केलाय. त्यांच्याशी खास बातचीत केली आमचा रिपोर्टर विनय म्हात्रे यांनी. शिवसेनेचे महापौराची माळ ही शिवसेनेचे महापौर वैजयंती घोलप यांच्या गळ्यात पडलेली आहे. आपल्यासोबत रश्मी ठाकरे, आपण त्यांच्याशी बोलणार. त्यांनी स्वतःहून प्रचारामध्ये लक्ष दिलं होतं. त्या डोंबिवलीचं त्यांचं माहेर आहे आणि ते स्वतः या ठिकाणी आले होत्या प्रचारामध्ये. आपण त्यांच्याशी बोलणार की त्यांना आता काय वाटतं. मॅडम सांगा, आता तुम्ही प्रचारात स्वतः आला होता, तुमचं माहेर आहे डोंबिवलीचं, तुम्ही प्रचारामध्ये खूप भाग घेतला होता. कसा प्रकारे प्रचार केला, आता तुम्हाला काय वाटतं विजय तुमच्या पदरात पडल्यानंतर? खूप आनंद झालाय. आनंद, माहेरी झेंडा लागलाय त्यामुळे मी खूप खुश आहे. पण तुम्ही प्रचारामध्ये भाग घेतला होता, जुन्या मैत्रिणी होत्या, तुमचे जुने जे रिलेशन होते सगळ्यांपर्यंत तुम्ही पोहोचला होता, तुम्ही बैठका घेतल्या होत्या. पहिल्यांदा असं घडलं, काय नक्की केलं? काय नाही, सगळ्या शिवसैनिकांनी जी मेहनत केली त्याचं आज फळ दिसतंय. त्यामुळे खूप आनंद झालेला आहे मला. काही माहेरी शिवसेनेचा झेंडा रोवलाय. पण मला सांगा की आता सगळ्यात एक महत्वाचं म्हणजे आता तुम्ही पुढे ह्या जो पुढचं कामकाज आहे 5 वर्षाचा, त्या कामकाजामध्ये तुम्ही कशा प्रकारे लक्ष टाकणार आहात? नाही, उद्धव साहेब स्वतः लक्ष देतील आणि इतर आमचे सगळे आहेत कार्यकर्ते, ते सगळे मिळून हा प्रयत्न करतील. आधी हा होताच, पण ज्या काही त्रुटी राहिल्या असतील, जी काही कामं अर्धवट राहिली असतील, ती सगळेजण पुढे छान प्रकारे करू एवढंच सांगतो. धन्यवाद वहिनी. या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा हा माहेरी रोवला गेला आहे. महापौराची माळी त्यांच्या गळ्यात पडलेली आहे. त्यामुळे पुढचा जो कामकाज आहे, पुढच्या कामकाजामध्ये पण आम्ही लक्ष देऊ. उद्धव ठाकरे स्वतः लक्ष देतील आणि ती स्वतःही या ठिकाणी रश्मी ठाकरे सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर लक्ष देणार असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप भणगेसह विनय म्हात्रे, IVN लोकमत, कल्याण.